हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे वायबटवाडीला. वायबटवाडी म्हणजे तुम्हाला सांगतो तो लोकेशन कुठे. ही आहे तिरुमाला कंपनी. हिचा सीन तर सगळ्यालाच माहिती आहे, जानी मानी म्हणजे खूप फेमस कंपनी होती. तर ही आहे तिरुमाला कंपनी. आपण जो एकदम समोर आहे तो आहे बीड आणि परळी रोड. ज्यावेळेस तुम्ही बीडहून परळी रोडला जाताना तिकडून तिकडे परळीला जायच्या टायमाला, परळीला ज्यावेळेस जाताना त्यावेळेस राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर इकडे येते ही वायबटवाडीला जाणारा हा रस्ता आहे. आणि हा एक मेन पूल आहे, ब्रिज आहे. हा पण एक मेनच ब्रिज आहे जो की परळीला जी रेल्वे जाणार आहे त्याच्यासाठी. आणि ह्याचं काम तो किती वर्षापासून बघतो आहे मी, कारण की इकडं ना एक खूप फेमस वायबटवाडीला हनुमानचं मंदिर आहे. तर तिकडं आम्ही जात असतो कधी. तर त्याच्यामुळे हे ब्रिज खूप वेळेस बघितलेलं आहे. ह्याचं काम खूप वर्षापासून चालू आहे. आता होण्याच्या टप्प्यावरच आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही हे जे ट्रॅक दिसते तुम्हाला रेल्वेचे टाकलेले, त्याचं काम ऑलमोस्ट झालेलंच आहे. बाकी अजून ते खडे वगैरे टाकून असं लेवल करायचं राहिले. पण ब्रिजचं काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे. हे बघा, त्यांनी असं खाली लोखंडाचं हे टाकलेलं आहे आणि नंतर वरून सिमेंट टाकले. इकडे JCB येऊन थांबलेली आणि तिथे काम चालू. तुम्हाला पलीकडचा व्ह्यू दाखवतो आणि ब्रिजचं काम पण दाखवतो काय चालू आहे सध्या. इकडं मुरुम पडलेलं आहे. ज्यांना या तिरुमाला कंपनीचा सीन माहिती आहे ना, कमेंट करून मला नक्की सांगा. त्याला माहिती आहे त्यांना, आणि ज्यांना नाही माहीत त्यांनी पण खाली कमेंट करून सांगा मला. हे असं आहे ब्रिज. चालू चांगलं कामांचं पण. हे पण आधी नव्हतं बरं का. ॲटलीस्ट हे खाली इथून ज्यांना चालत यायचं त्यांच्यासाठी त्यांना जायला यायला सोपं आहे. पण ज्या काय गाड्या आहेत ना, आता जे पूर्ण वायबटवाडीचे जे लोक आहेत ना, काही तिकडून पण शॉर्टकट आहे. पण ज्यांना हा जो रस्ता म्हणजे इकडून जे येतात त्यांच्यासाठी एकच रस्ता आहे, तो म्हणजे तिकडून डायरेक्ट असा शॉर्टकट काढून दिलेला आहे आणि तिकडून निघतात. पुढं पण एक भरपूर मोठा एक ब्रिज आहे, त्याचं पण काम झालेलं आहे, त्याच्यावरून गाड्या जातात. हा तुम्हाला तो वरून व्ह्यू दाखवतो मी. हे बघा, हे असं व्ह्यू आहे. ट्रॅकचं काम तर झालं आहे ऑलमोस्ट. बाकी थोडंफार तर राहिले आणि इथे काम चालू आहे ह्यांचं ब्रिजचं. रेल्वेचं लोखंड खूप मजबूत असते बरं का, पण बघा नाही खूप मजबूत आहे. बघा इकडे पण ट्रॅक येऊन पडलेले. हे साईडने दोन काय केलेत काय माहीत, पाणी जाण्यासाठी आहे का काय माहीत. इकडं इलेक्ट्रिक खांबचं काय केलेलं नाही अजून, कारण की काम बरं म्हणजे बाकी आहे अजून. कारण ट्रॅकचंच काम बाकी आहे, कारण की असे मी त्यांनी सांगितलं होतं मला काम म्हणजे ते विसरलं मी. आणि चालू इकडे भैया, वो जो बीच में डाला है ना पटरी के दो पटरी के बीच में, उसको क्या बोलते? वाइट कलर का नहीं क्या डाला है बीच में? हाँ हाँ भाई, बीच में नहीं, दो पटरी के बीच में जो डाला है ना बड़ा बड़ा वाइट वाला, क्या बोलते उसको? पट्टी बोलते? कुछ तो नाम है ना अलग उसका.
उसका और नाम नहीं है दूसरे रेल पटरी हाँ रेल पटरी बोलते हैं उसको, दूसरा नाम मालूम नहीं नहीं, वो दो पटरी है ना, उसके बीच में जो वाइट सफ़ेद कलर का जो है, कुछ तो नाम बोला था मैंने, उधर पूछा था, मैं भूल गया उसको क्या बोलते, क्या पता नहीं। गटर वटर क्या बोलते हैं उसको। अच्छा, कितने दिन में हो सकता है अभी काम ब्रिज का? क्योंकि ये होने के बाद ही जो गांव के लोग हैं वो उधर इधर से आएंगे। अभी तो शॉर्टकट उधर किया है। कितना अभी 1 महीना लगेगा आपको अंदाज? अभी तो हम लोग काम कर रहे हैं। हाँ। अच्छा, तर असं काम चालू आहे यांचं. हे बघा, असा हा आहे ब्रिज आणि इकडं JCB घेऊन थांबलेले आहेत, त्यांचं पण काम होईल बहुतेक. हे लोखंड वगैरे घेऊन असं पडलेलं आहे आणि हा आहे शॉर्टकट रस्ता जाण्यासाठी इकडून. तिकडचा पण ब्रिज तुम्हाला दाखवला असता, पण मी बघतो तिकडं परत रिटर्न जाताना जर मला दिसला तर मी जातो, कारण मला पण माहीत नाही तो कुठं ब्रिज आहे. अरे हां, सॉरी, तो जो हे आपलं बायपास आहे, सॉरी मला वाटलं ब्रिज आहे. तो संभाजीनगरला संभाजीनगरचा बायपास आहे तो. आणि मी त्याला हे समजतो बायपास आहे. हां, आपण त्याच्या खालूनच आलोत मगाशी. हे वर्कर ना घाबरतात बरं का, म्हणजे सांगायला, असं मला अनुभव आलेला आहे खूप ठिकाणी. तरी पण मी विचारतो मुद्दाम की यात घाबरण्यासारखं काय नाही, आपण एक नॉर्मल आहे ना, की किती दिवसात होऊ शकतो अंदाज सांगू शकतो, पण त्याला पण घाबरतात माहिती का. हे असं काम आहे यांचं. बऱ्यापैकी भरपूर काम राहिलं अजून, हे भरून वगैरे घ्यायचं. आता हे पूर्ण ब्रिजचं काम झाल्याशिवाय, म्हणजे ब्रिजचं कामाच्या बरोबरच हे बघा, हे चालू आहे आता ह्यांचं काहीतरी लेवल करून घ्यायचं काम चालू आहे इथं JCB वाल्यांचं. तर ही साईडने जे लोखंडाचं बांधायला लागलेत ना, तर तिथं सिमेंटाने हे करून घेते बघा. ह्या गाड्या अशा वागतात इकडून तिकडं, आणि ते राहण्यासाठी त्यांना हे केलेले जागा. जनरेटर इकडचं काम झालं यांचं बांधून, इकडचं राहिलं, जेणेकरून आता इथून साईडने ते फळ्या वगैरे लावून आणि मग सिमेंटाने भरून घेते. जे जसं कसं हे कसं भरून घेतलं तसं हे वरती भरून घेतले, म्हणजे दोन्ही साईडने. परत अजून इथं पण ते सिमेंटाचं भरीव म्हणजे भरीव काम बाकी आहे सिमेंटाचं. तिकडं पण मोठी भिंत फोडलेली, तिकडचं काय माहिती सीन आहे. चला थोडं पलीकडे जाऊन तुम्हाला दाखव. हे बघा, आपला फ्लॅग लावलेला आहे मस्त. हे बघा, असं काम आहे पटरीचं इथं. हे मला वाटतं पाण्यासाठीच केलेलं असावं, पाणी जाण्यासाठीच, जेणेकरून पाणी असं थांबलं नाही पाहिजे एका ठिकाणी, तेव्हा पाण्याचा असं साठा नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे तिकडे आणि इकडं पाण्याचं केलेलं आहे. तिथं पण जॉईंट निघलेला तो पण राहिलं, म्हणजे कामं आहे बाकी अजून. आणि आता हे जी खडी टाकलेली मोठी मोठी ती असं लेवल करायचं काम चालू आहे दोन्ही साईडनी. तिकडे झालेलं आहे, इथं राहिलेलं आहे, इकडं मग इथून पुढं राहिलेलं आहे, तिकडून करत आलेलं आहे काम. खाली गेलो असतो पण खाली जायला जागा नाही.
मी पलीकडच्या साईडने ट्राय करतो खाली जायचं, कारण की तिकडून दिसते मला जागा. बिहारी लोकांचा खुराक म्हणजे त्यांचं एनर्जी ड्रिंक. बापरे, हे बघा, लवकर मारायचे वाटते त्यांना असलं पिऊन हातबट्टी. आपका एनर्जी ड्रिंक तो बहुत पड़ा है उधर. क्या? एनर्जी ड्रिंक बहुत पड़ा है उधर. मेरे पास तो है. है ना. त्यांना समजलं, त्यांना इशारा करून दाखवला हाताने ना, लगेच समजलं त्यांना की मी कोणत्या एनर्जीबद्दल बोलत आहे. काय आता दिवसभर कामाने थकत असतील आणि घेत असतील. आयुष्य कमी करण्याचा हा एक तो पर्याय आहे बरं का. जाऊ द्या, पुढे जाऊ आपण बघू. इथं भरून ठेवलं आहे बघा. इथं आमचं कामांनी भरलं आहे का नाही, फक्त करून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे टाकणार, हां, सिमेंट, खडे आणि सिमेंट मिक्स करून. आता मी इकडून थोडंसं खाली जातो आणि ते तुम्हाला दाखवतो. इकडनंच बघितलं रस्ता. हा जरा रिस्की आहे. आपण दुसरीकडून कुठं ट्राय करू. हा इथे बघा, हा पण थोडा रिस्कीच आहे, पण जाता येईल का. लेट्स ट्राय. बाहेर कशाचे काय माहिती बघा. खूप काही गोष्टी ना जमिनीखाली असेल, त्यांचं हे पाईप म्हणा, वायर म्हणा ना, जमिनीखाली का अंडरग्राऊंड काम केलेलं. हे बघा कसलं रिस्की काम आहे. आहे बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे जाण्यासाठी. बघा, एक व्हिडिओ शूट करायचा म्हणजे जोग नाही बघा. इथं पण पडलेलं बरं काय, बॅन करायला पाहिजे आपल्या गोष्टी. एक व्हिडिओ शूट करायचं म्हणलं ना, सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला जेवढं बघायला नॉर्मल वाटतं ना, एवढं नाही बरं का. कारण की व्हिडिओ शूट करताना काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात ना, ते एक यूट्यूबलाच माहीत असतं एक कसं असतं. तर एवढी मेहनत घेतो आम्ही तुमच्यासाठी. प्लीज कमेंट करत जा आणि कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगत जा. कसं वाटलं किंवा अजून काय पाहिजे तुम्हाला ते पण सांगत जा. हे बघा, आता हा आहे ब्रिज आणि हे पटरीवर आता असं काम आहे. हे बघा, हे बघा, हा ब्रिज आहे. हे जॉईंट तुम्हाला वरून दिसत मला, हा जॉईंट राहिला. हे साईडने असं हे करून लेवल करून घेतलेले आणि त्याच्यानंतर हे असं वरून पाडणार. हा इथे बघा, इकडे झाले ऑलमोस्ट भरपूर झाले. हे बघा, इकडे भरून लेवलनी करून घेतलं आणि भरून पण घेतलं, म्हणजे प्रॉपरली नाही घेतलं पण चालू आहे. आणि इकडं पूर्ण भरपूर काम राहिले, लेवलचं बी राहिले आणि मध्ये पण असं लेवल करून घ्यायचं राहिले, साईडने पण लेवल करून घ्यायचं राहिले. तिकडं पण काम चालू आहे. तो जो रस्ता दिसतोय ना, ट्रॅक्टरचं काम माहीत नाही एवढं लांबून दिसतंय नाही, पण तिकडनं शॉर्टकट आहे, तर तो तुम्हाला मी तिकडनं जाऊन दाखवतो. चला, आलेलं असते, परत जाऊया वरती.
तुम्हाला जे म्हणलो ना मी, हा बघा, हा आहे बीड सोलापूर रोड. आणि जे वायपडवाडीला जे शॉर्टकट रस्ता बनवला ना जाण्यासाठी त्या ब्रिजच्या कामावरून, ते हा आहे. ते तुम्हाला आता पुढे जाऊन मी दाखवतो. हे असं बोर्ड पण लावलेला. हा कच्चा रस्ता. हा आहे कच्चा रस्ता. गाड्या आहे त्याचं. तिकडे त्या ब्रिजचं काम चालू आहे म्हणून, नाही तर आपल्याला व्हिडिओ शूटमध्ये भरपूर गाड्या दिसल्या असत्या आलेल्या गेलेल्या. कारण ते ब्रिजचं काम चालू आहे म्हणून तिथं काय आता सध्या नाही. तर पण इथं तर दिसते ना बघा. हा बघा, हा आहे. आणि तिकडे जो दिसतो ना तो आहे आपला बायपास. आणि हे चालू रस्त्याचं, सॉरी रस्ता म्हणतो, हे आहे रेल्वे पटरीचं काम. आणि आपण तिथं होतो मग अशी त्या ब्रिजच्या खाली. तिकडं ही रॅली निघली कशाची तरी, काय माहिती काय आहे. आणि हे बघा, हा शॉर्टकट बनवला पटरीवरून. असा आहे. तुम्हाला मी ती रॅली पण दाखवतो, कशाची माहीत नाही. पण असं आहे बघा, हे काम चालू आहे एकीकडं. रॅली चालू आहे ह्यांची मस्तपैकी. कशाची काय माहिती रॅली. वा वा वा. काय माहिती कशाची रॅली चालू आहे यांची. मला वाटलं एखाद्या एवढ्या गाड्या दिसणार नाहीत का, कोइन्सिडन्स. जेवढे त्या ब्रिजवरून दिसले नसते ना तेवढे आता दिसल्या. पण काय माहीत नाही मला. त्यांना विचारलं असतं पण आवाज नसता यायला एवढ्या लवकर. ते त्यांच्या ज्या गाडी चालवायच्या नादामध्ये होते. येल्लो कलरचा फ्लॅग होता, काय माहीत काय होतं. हे बघा, इकडं असं काम चालू आहे. तर तुम्हाला वायबड व्हिडिओ शूट करता ना बॅटरीच लो झाली, संपली. मग दुसरी बॅटरी टाकली. तर असा होता वायबडवाडीचा ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जे प्रॉपरचे असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला वायबडवाडीचा ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटू नवीन असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.